नमस्कार माझ्या प्रिय भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण अशा एका प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत जो प्रश्न हजारो भक्तांच्या मनात संभ्रम निर्माण करतो. उद्या पौष महिन्यातील शेवटचा रविवार आहे आणि नेमकं त्या दिवशी मौनी अमावस्या आली आहे. आता प्रश्न असा पडला की मौनी अमावस्येच्या दिवशी रविवारच्या सूर्यनारायण व्रत करायचं की नाही, सूर्यदेवाची पूजा करावी की अमावस्येच्या वेळी टाळावी, आणि जर दोन्ही केलं तर पुण्य मिळेल की दोष लागेल. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणतीही अफवा नाही, कोणतीही अर्धवट माहिती नाही, तर शास्त्र, पंचांग आणि परंपरेच्या आधारावर संपूर्ण सत्य सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक असा उपाय सांगणार आहे जो केल्याने सूर्यकृपा, पितृ आशीर्वाद आणि घरात सुख शांती तिन्ही एकाच वेळी मिळते. मित्रांनो, सर्वात आपण आधी समजून घेतलं पाहिजे की मौनी अमावस्या म्हणजे काय. मौनी या शब्दाचा अर्थ आहे मौन, म्हणजे या दिवशी वाणीवर संयम ठेवायचा, मन शांत ठेवायचं, जास्तीत जास्त आतल्या बाजूने साधना करायची. शास्त्रामध्ये सांगितलं आहे की मौनी अमावस्याला स्नान, दान, मौन आणि पितृतर्पण केल्याने जन्मोजन्मीचे पाप नष्ट होतात. म्हणूनच गंगा, गोदावरी, कृष्णा, नर्मदा अशा पवित्र नद्यांवर या दिवशी कोट्यवधी लोक स्नानासाठी जातात. आता 2026 साली ही मौनी अमावस्या 18 जानेवारीला येत आहे आणि विशेष म्हणजे हा दिवस रविवार आहे. आता इथेच लोक गोंधळ पडतात, कारण अमावस्या म्हणजे पितृकार्याचा दिवस आणि रविवार म्हणजे सूर्यदेवाचा दिवस. काही लोक म्हणतात अमावस्याला देवपूजा करू नये, काही म्हणतात रविवारी उपवास केला पाहिजे. मग नेमकं खरं काय? मित्रांनो, इथेच आजची खरी माहिती समजून घेणं फार गरजेचं आहे. आता आपण पाहूया रविवार व्रत म्हणजे काय. रविवार हा सूर्यनारायणाचा दिवस आहे. सूर्यदेव म्हणजे आरोग्य, तेज, आत्मविश्वास, मान-सन्मान आणि जीवनशक्तीचा स्तोत्र. पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी विशेष मानला जातो. शास्त्रात सांगितलं आहे की पौष रविवार व्रत केल्याने दीर्घ आजार दूर होतात, घरातील नकारात्मकता कमी होते आणि बुद्धी प्रखर होते. या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करून सूर्याला अर्घ्य दान केलं जातं. आता असा प्रश्न येतो की अमावस्याला रविवारचं व्रत करता येतं का? मित्रांनो, याचं उत्तर आहे हो, नक्की करता येतं, कारण मौनी अमावस्या ही देवपूजेला विरोधी करणारी नाही. मौनी अमावस्या ही आत्मशुद्धी आणि पितृपक्षांतीसाठी आहे. शास्त्रात कुठेही असं सांगितलं नाही की अमावस्याला सूर्याला अर्घ्य देऊ नये. उलट रविवारी अमावस्या आली तर सूर्य आणि पितृ दोघांची कृपा एकाच दिवशी मिळते असं मानलं जातं. मित्रांनो, लक्षात ठेवा, अमावस्या म्हणजे अंधार नाही, अमावस्या म्हणजे अंधमुख नाही होण्याची संधी, आणि सूर्य म्हणजे प्रकाश. जेव्हा अमावस्येच्या दिवशी सूर्यपूजा केली जाते तेव्हा जीवनातील अंधार दूर होतो. म्हणूनच या दिवशी सूर्यनारायण व्रत करणं दोषकारक नाही, तर अधिक पुण्यदायी ठरतं. आता मी तुम्हाला या दिवशीचा संपूर्ण शास्त्रशुद्ध विधी सांगते, जो तुम्ही घरी अगदी सोप्या पद्धतीने करू शकता. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठा. शक्य असल्यास गंगाजल मिसळून स्नान करा. स्नान करताना संकल्प करा, आज मौनी अमावस्या आणि रविवार सूर्यव्रत मी श्रद्धेने करीत आहे. त्यानंतर शक्य असेल तितकं मौन पाळा. पूर्ण दिवसभर नाही जमलं तरी किमान सकाळी आणि दुपारी मौन ठेवा. स्नानानंतर पूर्व दिशेकडे तोंड करून उभं राहा. तांब्याच्या लोट्यात स्वच्छ पाणी घ्या. त्यात लाल चंदन आणि एखादं लाल फूल टाका. सूर्य उगवत असताना हळूहळू अर्घ्य घ्या. अर्घ्य घेताना ओम सूर्याय नमः किंवा ओम आदित्याय नमः हा मंत्र म्हणा. त्यानंतर आदित्य हृदय स्तोत्र किंवा किमान 11 वेळा सूर्य जप मंत्र म्हणा. त्यानंतर पितृतर्पण करा. तीळ, जल आणि कुश याने आपल्या पितरांना स्मरण करून तर्पण घ्या. ज्यांना पितृतर्पण माहीत नाही त्यांनी साध्या शब्दात मनात आणि पूर्वजांना स्मरण करून जल अर्पण केलं तरी चालतं. त्यानंतर दान करा. काळे तीळ, अन्न, कपडे किंवा गरजू व्यक्तीला अन्नदान करा. दिवसभर शक्य तितका संयम ठेवा. संध्याकाळी सूर्यास्तानंतर अल्पाहार करा. शक्य असल्यास मीठ टाळा. या दिवशी तुळशी पत्र तोडू नये. आधीच असलेली तुळशी वापरावी किंवा फक्त जल अर्पण करावं. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या व्रताचे फायदे काय? मौनी अमावस्येने पितृदोष शांत होतो, घरात अडथळे व संपणाऱ्या अमावस्या
कमी होतात. रविवार सूर्यव्रतामुळे आरोग्य सुधारतं, आत्मविश्वास वाढतो, मानसन्मान मिळतो आणि जेव्हा हे दोन्ही एकाच दिवशी केलं जातं तेव्हा दुर्मिळ असा पुण्य संयोग तयार होतो. अनेक शास्त्रामध्ये सांगितलं आहे की असा संयोग एका दिवसात अनेक वर्षाचं पुण्य देतो. मित्रांनो, म्हणूनच स्पष्ट सांगतो, मौनी अमावास्येला रविवार व्रत नक्की करा. फक्त योग्य विधीने, श्रद्धेने आणि मनशुद्धीने करा. कोणतीही भीती मनात ठेवू नका, कारण श्रद्धेने केलेली साधना कधीही निष्फळ जात नाही. आता लक्ष द्या, मौनी अमावास्या आणि रविवारच्या दिवशी स्त्रियांनी चुकूनही कोणत्या चुका करू नयेत. माझ्या प्रिय भगिनींनो, हा दिवस फक्त व्रताचा नाही तर स्त्रियांच्या श्रद्धेचा आहे, संयमाचा आणि सौभाग्याचा रक्षणाचा दिवस आहे. अनेक वेळा नकळत होणाऱ्या छोट्या चुका मोठं नुकसान करतात. म्हणूनच आज मी तुम्हाला शास्त्र नाही आणि परंपरेनुसार अशा चुका सांगते ज्या या दिवशी स्त्रियांनी नक्कीच टाळल्या पाहिजे. चूक क्रमांक 1, सकाळी उशिरा उठणे. भगिनींनो, मौनी अमावास्या आणि रविवार या दोन्ही दिवसाचं फळ सकाळच्या वेळेशी जोडलेलं आहे. सूर्योदयाच्या वेळेला झोपून राहिल्यास सूर्यकृपा आणि पितृआशीर्वाद दोन्ही कमी होतात. किमान सूर्योदयाच्या आधीच उठून हात-पाय धुवून मनात सूर्य आणि पितरांना नमस्कार करा. चूक क्रमांक 2, केस उघडे ठेवणे किंवा तेल न लावणे. या दिवशी स्त्रियांनी केस विस्कटलेले ठेवू नये. स्नानानंतर केस नीट आवरून थोडंसं तेल लावून शुभ मानलं जातं. उघडे आणि कोरडे केस ठेवल्याने मानसिक अस्थिरता आणि सौभाग्यावर परिणाम होतो, असं शास्त्र सांगतं. चूक नंबर 3, सौभाग्याची चिन्हे काढणे. अनेक स्त्रिया अमावास्येला कुंकू, मंगळसूत्र, बांगड्या वापरत नाही. पण मौनी अमावास्या ही विधवा व्रत नाही. सौभाग्यवती स्त्रियांनी कुंकू, मंगळसूत्र, जोडवी नक्की वापरावीत. ही चिन्हे काढणे ही फार महत्त्वाची आहेत. चूक 4, या दिवशी कुरकुर करणे टाळावे.